तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला। त्यांना पक्ष चोरावा लागला, नाव चोरावं लागलं, मात्र ही चोरी त्यांना पचणारी नाही, जनता दाखवून देईल असा वार उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। तर त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार चोर, 13 खासदार चोर, हजारो नगरसेवक चोर आणि तुम्ही काय, निदान आता तरी आत्मचिंतन करा असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेला आहे। आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विचारांचा हा विजय आहे। खऱ्या अर्थाने जे कोणी आज बोलतायत रिपब्लिक की त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनी 2019ला बाळासाहेबांचे विचार कुणाच्या तरी दावणीला बांधले, त्यांचे विचार विकण्याचं मोठं पाप केलं। त्यांना ही मोठी चपराक आहे। त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा ती न्यायव्यवस्था बरोबर असते। त्यांच्या जेव्हा विरोधात निकाल लागतो तेव्हा दबावाखाली निर्णय घेतला, ती न्यायव्यवस्था विकली गेली, ती स्वायत्त संस्था विकली गेली। अशा प्रकारचा जो आरोप आहे म्हणजे तेव्हा लोकशाही खतरे में, लोकशाही धोक्यामध्ये, लोकशाहीचा खून, म्हणजे तुमच्या बाजूने निकाल दिला की लोकशाही बरोबर। हे असं जे काय दुटप्पी भूमिका जे घेतायत त्यांना त्यांची जागा आजच्या निकालाने दाखवून दिलेली आहे। एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि यापुढे देखील बाळासाहेबांची भूमिका, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाणार। हे पूर्वीच मान्य केलं होतं की धनुष्यबाण गोठवलं जाईल, परंतु त्यांनी हा धनुष्यबाण 2019ला ज्यांच्याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता तो मी आता सोडवला। आम्ही जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा ती न्यायव्यवस्था बरोबर असते। त्यांच्या जेव्हा विरोधात निकाल लागतो तेव्हा दबावाखाली। आणि आजचा विजय जो आहे हा विजय बहुमताचा विजय आहे। पुन्हा एकदा मी सांगतो, हा लोकशाहीचा विजय आहे। आणि ज्यांनी ज्या 50 आमदार, 13 खासदार, अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, सदस्य, लाखो कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांचा हा विजय आहे। तर आता सत्ता संघर्षातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींवरती आपण एक नजर